कायम गरीब काही सारख्या बसणारी पुरी आणि आणखी सारख्या बसणारी पोरं. सगळ्यांना नमस्कार. मी ग्रामीण भागातील गेले 15-20 वर्ष पत्रकारिता करणारे तरुण पत्रकार आहे आणि आज सरांनी सरांचं व्याख्यान असल्यामुळे सर मला सरांच्या मागे मी भरपूर वर्ष लागले की मला तुमच्या सोबत महाविद्यालयात न्यामध्ये निदान आपल्या पिढीसोबत संवाद साधता येतो. तर सर मला आज घेऊन आले. आता गाडी मी चालवत होतो. सर मला म्हटले की मूल्य शिक्षण म्हणजे काय. मी म्हणलं किती मार्काला असतं कारण इथून वरून 10 फूट वरती मूल्य आणि इथून खाली 5 फूट आम्ही तत्वज्ञान असणारी पोरं आहे म्हणजे अफजल खानाजवळ किती मार्काला आहे 5 मार्काला आहे हे आम्हाला कळतं आणि आम्ही तेवढं लिहून पास होणारी पोरं ग्रामीण भागातली. त्यामुळं सरांनी येताना मूल्य शिक्षण म्हटल्यावरती जरा अंगावर काटा आला. सरांना म्हणलं सर पाण्याची बाटली उजव्या बाजूला ठेवली तेवढी घ्या आणि पायगाव 10 किलोमीटर आहे 10 मिनिटात मी तिथं पोहोचवतो म्हणजे आपण मी सुटतो. पण असं वाटतं कधीतरी की आता मी पण नॉन ग्रँट मध्ये शिकलोय. सरांनी मला सांगितलं की आपली शाळा पण नॉन ग्रँट आहे शिक्षण संस्थेत शिकलोय आणि आमच्या शिक्षकांचा हाल आणि विद्यार्थ्यांचं परिस्थिती या दोन्ही गोष्टी सारख्याच असतात. असं नॉन ग्रँट शाळा असते आणि त्याच्यामध्ये एक ऑप्शन एक तुम्हाला सगळ्यांना सांगून जातो की नॉन ग्रँट शाळेमध्ये सगळ्यात भारी संधी एक असते की आपल्याला कमी याच्यात चांगलं सक्सेस करता येतं, चांगले मार्क काढता येतात आणि पहिला नंबर काढता येतो. म्हणजे मी 11वीला पहिला आहे 12वीला पण मी पहिला आलो त्या शाळेमध्ये. त्याच्यात माझं कौतुक नव्हतं. मला 80 मार्क होते आणि 80 मार्काच्या वरती पोरच नव्हती. त्यामुळे एक झालं की आपण ज्या शाळेत शिकतो किंवा ज्या ठिकाणी आपलं जे आहे तिथे आपल्याला चांगले संधी मिळू शकते आणि प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल परिस्थिती कशी करायची हे या निमित्ताने भेटत असतं. पण सगळ्यांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सरांनी मार्गदर्शन केले. जाताना एक साधं उदाहरण सांगतो मी थांबतो. मला एक सांगा की एका शेतकरी कुटुंबामध्ये 4 मुलं जन्माला येतात. पूर्ण ऐका नंतर मग शेवटी उत्तर द्या कारण मी काय जास्त असं लांब पाहिलं असं काही मांडू शकत नाही. पण एक साधं आहे की एका कुटुंबामध्ये 4 मुलं जन्माला येतात आणि त्याच्यातला एक विद्यार्थी म्हणजे एक मुलगा अपंग असतो पायापासून खाली की ज्याला चालता येणार नाही त्याला उचलून न्यावं लागतं असा जन्माला येतो. आणि तो जन्माला आल्यानंतर त्या कुटुंबातल्या आई वडिलांना प्रश्न पडतो की इतर 3 मुलं तर माझी सक्षम आहे ती काहीही करू शकते पण हा जो अपंग मुलगा आहे त्याचं मी काय करू. तुमच्या घरात किंवा जे आपल्याला इथं हॉलमध्ये जेवढी सगळी बसलेली त्यांना हाच प्रश्न पडेल की एक काम करूया त्या व्यक्ती म्हणजे त्या मुलाला काय करू आपण भले थोडंफार आपल्याला शिकू आणि एखादी टपरी टाकू कशाची की म्हणजे तो 8 आणे रुपया 2 रुपया त्याच्यामध्ये कमवेल आणि त्याचं घर चालेल बाबा. मग भाऊ किती येतात म्हणतात हा पोरगा आता आपण काय हा काय करू शकणार नाही. एक काम करा त्याला एक आपल्या शाळेपुढे टपरी टाकून देऊ आणि रुपया जे आवाज करून तो कमवेल. बाकीची पण म्हणतात बरोबर आहे. पण त्या गावात गाडगे महाराज कोणाचं गाडगे महाराज आणि गाडगे महाराज त्या गावात आल्यानंतर त्या कुटुंबातले पालक त्या सभेला उपस्थित असतात आणि ते गाडगे महाराज सांगतात की हातावर भाकरी खा म्हणजे घरातली भांडी पण खा. मी ग्रामीण भागातल्या शैलीत बोलतो समजतंय ना सगळ्यांना की हातावर भाकरी खा घरातली भांडी पण खा पण पोरांना शिकवा. मग आता त्या कुटुंबाने काय करायचं होतं 3 पोरं चांगली त्यांनी काय करायचं होतं की 3 पोरांना शिकवायचं होतं. आमची 3 पोरं शिकतील आणि हा आपला गरीब आहे बिचारा आपण काय याला काय शिकवायची गरज नाही. पण नाही मूल्य शिक्षणामध्ये मला एवढं म्हणजे त्यातलं कळत नाही 10 मार्काला मला येतच मूल्य शिक्षण. पण मूल्य शिक्षणामध्ये शिक्षण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि मूल्य शिक्षणामध्ये त्या आई वडिलांना कळतं जर शिक्षण द्यायचंय तर आपल्या 4ही मुलांना द्यायचं. अपंग असू अगर कसाही असू पण शिकवायचं बस ठरतं. त्याच्यानंतर गावची शाळा त्यांच्या घरापासून फक्त शाळा करावा असते आपल्या ज्युनियर कॉलेजच्या पर्यंत. मग हे काय करतात हे मोठा भाऊ जो आहे ना त्याचा तो त्याला दररोज उचलून घेऊन जाणं त्या महाविद्यालयात बसवणं म्हणजे पहिलीला आणि म्हणजे अभ्यास तास संपला सुट्टी झाली की घरी घेऊन तोच येणार ते पोरग तिथं शिकणार. असं करत करत ते पोरग 7वी शिकतं. किती शिकतं. एक अपंग मुलगा इथून खाली काहीही चालता न येणारी व्यक्ती 7वी पर्यंत शिकते विचार. आणि त्यानंतर आता थांबलं पाहिजे ना. आपण काय म्हणतो ग्रामीण भागात अपंग आहे तू काय आयुष्यात करू शकणार नाही तू काम करेल तू थांब आता तुला काहीतरी जेव्हा दुकान टाकून देतो बाबा नाही तर काय सरकारी अनुदान बिनुदान तर लाडकी बहीण योजनेसारखं
1,500 रुपये येईल. ते आले की आपलं खात्यात आलं की तेवढं कुणाला तरी एक दे आणि तेवढं काढून आण म्हणजे तुझं घर चाललं असं ठरतं ना. पण ते नाही तसे करत. तो मुलगा म्हणतो मला पुढे शिकायचं 7वी नंतर आणि त्याचे 2-3 भाऊ त्याला म्हणतात की तू शिक, तुला शिकायचं. त्याच्यानंतर मग 7वी पासूनची पुढची शाळा तालुक्याला असते म्हणजे मनसरला. उदाहरण इथून मनसर मला सांगा आपल्यालाच आपलं दप्तर उचलून घेऊन तिथपर्यंत जायला जड होतं ना. हा म्हणतोय तर आपल्या त्यांना तो भाऊ सोबत खांद्यावर घेऊन तिथं जायचंय, त्या शाळेत बसवायचं आहे, संध्याकाळी परत त्याला तिथून घेऊन घरी यायचंय. सोपं आहे का? तरी ती ती जबाबदारी ते भाऊ घेतात आणि त्याच्यानंतर त्याला दररोज सकाळी घेणं घरून शाळेत घेऊन बसवणं आणि त्यांनी परत त्याला संध्याकाळी शाळा सुटल्यावर घेऊन येणं असं करत तो 10वी पास होतो. किती होतो? 10वी. आता थांबलं पाहिजे ना. आता नाही बाबा इथून पुढे नाही थांबू. कसं आहे उचलून न्यायचं आणायचं वगैरे नाही. पण तो म्हणतो नाही आता मला परत भाऊ पण म्हणतात, भाऊ म्हणले पाहिजे येडाय का तू दररोज तुला न्यायचं आणायचं कसं शक्य आहे? हा असं नाही म्हणा बाबा तू थांब, तू वाटलं काम कर, आपण ते पेपर तू लिही, तुला हुशार येतात आम्हाला पास कर. पण नाही, ते भाऊ पण म्हणतात तू शिक. आता तालुक्याला 10वी झाल्यानंतरच पुढचं शिक्षण पुण्यात असतं. लातूर आणि पुणे तर किती किलोमीटर झालं? 450 किलोमीटर पूर्व शिकायचं. किती? एक अपंग विद्यार्थी ज्युनियर कॉलेजचे शिक्षण घ्यायला लातूर वरून पुण्यात येतो. चालता न येणार ही व्यक्ती सोपं आहे का? तरी ती भाऊ ठरवलं की यायचं पुण्यात शिकायचं. मग मोठा भाऊ म्हणजे सगळ्यात आगला भाऊ असतो 10वीला, तो पुण्यात येतो. मोठा भाऊ 11वीला असतो म्हणजे जो अपंग येतो पुण्यात येतो. बारका भाऊ दररोज मोठ्या भावाला खांद्यावर घेणार, कॉलेजला नेऊन बसवणार, संध्याकाळी कॉलेज सुटलं परत उचलून घेऊन येणार, असं करत हॉस्टेलला ते 12वी पासून. आता थांबलं पाहिजे ना. आता काय आता इथून पुढे काय होणार आहे? तरी घेतले काय 2 लाडकी बहिणी योजनेचे पैसे काय नाही. पण नाही तरी ते ठरवतात त्याला इतर तुला शिकायचं तो नको शिकायचं. असं करत करत तो मुलगा सेटलेट होतो. काय होतो? प्राचार्य. आणि त्या कष्टासाठी बारका भाऊ कष्ट घेऊन त्याला दररोज युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी माहिती आहे सगळ्यांना, आपण त्याच्या ह्याच्यातच येतो ना. पुणे युनिव्हर्सिटी दररोज नेणार, दररोज आणणार, असं करत त्याचं पुढचं 5 वर्षाचं शिक्षण बारका भाऊ त्याच्या सोबत राहून पूर्ण करतो. आणि आज रोजी तो प्राचार्य, त्याचं नाव आहे प्राचार्य गणपत धुमाळे. जळगाव कॉलेजला जवळजवळ मला काय आता माहित नाही फीस, पण जवळजवळ 80 ते 1.5 लाख पगार घेतो. कोण? जो अपंग होता. याला मूल्य शिक्षण म्हणतो. माझ्या नागाव काटा आला तुमच्या आला नाही मला माहित नाही, पण एवढं खरं आहे त्या आई वडिलांना कळलं की मूल्य कशात आहे. शिक्षण हे एक मूल्य आहे, ते शिक्षण आपल्या सगळ्या पोरांना दिलं पाहिजे. आज रोजी इतरांपेक्षा तो अपंग मुलगा त्या घराचा एवढा मोठा आधार आणि एवढा मोठं नाव आहे त्यांचं की ते प्रख्यात व्याख्यात आहे. आणि ते टीव्ही वरती मार्गदर्शन करत असतात. जळगाव कॉलेजमध्ये शिकवतात. विशेष म्हणजे ते जागेवर बसतात अपंग असलेले मुलं वर्ग बदलतात. होईल का कोणत्या कॉलेजमध्ये असं? शिक्षक जागेवर बसतात. आपल्या शाळेत शिक्षक बदलतात ना, तिथं शिक्षक जागेवर बसतात, मुलं येऊन जाऊन करतात आणि ते शिकवतात. इतकं छान आहे. त्यामुळे आयुष्यात जर आपल्या मागे गरिबी आहे, आपल्या हातात दुसरं भांडवल नाहीये, तर आपल्या हातात एकच गोष्ट आहे शिक्षण. आणि ज्याला शिकता आलं ना त्याला टिकता, आणि ज्याला नाही शिकता आलं मग ते आहे गाड्यावर, काय अडचण नाही. तर शेवटचं एक सांगतो, मी ज्यांचं उदाहरण दिलं ते सरांचे पारखे भाऊ आहेत. आणि त्यांनी अंगा खांद्यावरती नेऊन त्या व्यक्तीचं युनिव्हर्सिटी केली, ते म्हणजे सर. एक फुटाच्या वादावरून बाण कुरू भाऊ भावाला हे करतो, पण या भावानी त्याचा अख्खा अपंग भाऊ म्हणजे त्यांचे घडून आज रोजी जळगाव कॉलेजला सेट केले. प्राचार्य त्या कॉलेजचे ते
ती व्यक्ती आज तुमच्या पुढे इथं सांगायला आल्यानंतर विचार करा, त्यांनाही वाटते की आपण ज्या पद्धतीने घडलो त्या पद्धतीने पुढची पिढी घडली पाहिजे. आणि एवढंच नाहीये, आज आपण तर मी जरा ग्रामीणच बोलतो की मुलगी मिळायला अडचण आहे आपल्याला लग्न करायचं म्हटलं तर. आज आपण फार बायोडाटा लिहू द्या, फार हातभर हिस्ट्री लिहू द्या, 10 एकर जमीन लिहू द्या, तरी मुलगी भेटत नाही. प्राचार्य आहे जळगाव कॉलेजचे आणि चांगला पेमेंट आहे म्हणून अपंग व्यक्तीला सदन मुलगी पण भेटली. आज त्यांना 2 मुलं आहेत, चांगली वेल एज्युकेटेड आहे, मोठा 12वीला आहे, बारका 10वीला जवळपास आहे, दोघंही वेल सेटल आहे, फॅमिली सेटल आहे. आणि आता त्या सरांनी महिंद्रा एक्सवी बुक केली. बोला एक अपंग व्यक्ती. त्यामुळे आयुष्यात काय नसेल आपलं शिक्षण महत्वाचं आहे आणि ज्याला शिकता आलं त्याला टिकता आलं तेवढं सांगतो आणि तुमच्या सगळ्यांच्या